न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात धर्मराज बडोदे बहुउद्देशीय संस्था श्री प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य असा जेजुरीच्या मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे। हा देखावा बघण्यासाठी नाशिक शहरासह परिसरातील नागरिक मोठी गर्दी करत आहेत। संपूर्ण देखावा बघून झाल्यानंतर आलेल्या गणेश भक्तांनी मंदिराविषयी आपल्या भावना विशद केल्या। अगदी अप्रतिम असा देखावा बनवलेला आहे आणि इथं एकदम व्यवस्थित एक रांग केलेली आहे। त्यानुसार प्रत्येकाला त्याच्यानंतर ज्येष्ठ लोक असतील, त्याच्यानंतर ज्यांच्याकडे छोटे मुलं असतील त्यांना स्पेशली सोडण्यात येत आहे। अतिशय एकदम उत्तमरित्या एकदम व्यवस्था केलेली आहे। खूप छान वाटलं, एकदम भारी। फर्स्ट टाइम बघितला, खूप छान वाटलं। इथंच आहे पाथडी गाव। माझं नाव वैष्णवी मिलिंद गायकवाड आहे। इंदिरानगरमध्ये खूप छान प्रकारचं असं मंदिर बनलेलं आहे। 10 दिवसाचा हा कार्यक्रम आहे। थँक्यू। खूपच अप्रतिम असा देखावा तयार केलेला आहे आणि इंदिरानगरमध्ये नाशिकमध्ये स्पेशली दरवर्षी इथे खूपच छान प्रकारे गणपतीचं आयोजन करण्यात येतं आणि खूप छान वाटलं इथे येऊन। म्हणजे साक्षात जेजुरीला आलो असंच वाटतं आणि अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे साकारलेलं आहे असं देखावा जेजुरीसारखं असं। त्याचप्रमाणे या ठिकाणी मंडळाच्या वतीने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा देखील आयोजन करण्यात आला आहे। या ठिकाणी विविध प्रकारचे शस्त्र आपणास बघावयास मिळणार आहेत। याबाबत अधिक माहिती ठाकूर यांनी दिली। आपण शिवकालीन शस्त्र 350 ते 400 वर्षापूर्वीचे जुने स्वतः जेव्हा हयात होते महाराज त्यांच्या टायमातले वस्तू आहे। स्वतः महाराजांनी ज्या सरदारांचा सत्कार केला होता त्या सत्काराची राजा राणी तलवार आहे। जी महाराजांनी स्वतः मॉडिफाय केलेली मुल्लेरी तलवार आहे। महाराजांनी जी तयार केलेली कुऱ्हाडी बंदूक आहे। अशा असंख्य छान छान वस्तू आहे। शामभाऊने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि खूप छान अशी व्यवस्था ठेवली। असं लोकांनी प्रदर्शन बघायला अजून यावं आणि या मिळालेल्या संधीचा फायदा घ्यावा। श्री प्रतिष्ठानच्या वतीने गेले अनेक वर्ष विविध भव्य दिव्य असे देखावे उभारण्यात येत असतात। यंदाच्या वर्षी देखील जेजुरी येथील मंदिराची प्रतिकृती मंडळाच्या वतीने साकारण्यात आली आहे। मंडळाच्या वतीने 10 दिवस विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। आरोग्य शिबिर असो, मुलांच्या विविध स्पर्धा असो, असे विविध स्पर्धा इथे राबवण्यात येत आहेत। या ठिकाणी कीर्ती भवाळकर प्रस्तुत कथ्थक नृत्य देखील सादर करण्यात आले आहे। हे नृत्य बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। काल मंडळाला मामा ठाकरे शहराध्यक्ष प्रशांत बच्छाव, लक्ष्मण सावजी, दत्ता कराळे तसेच माजी सैनिक यांनी श्री प्रतिष्ठानच्या गणरायाचे दर्शन घेतले। मंडळाविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी माहिती दिली। मंडळाबद्दल काय सांगा? खरं तर प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नाशिककराला, प्रत्येक भाविकाला प्रचंड असा आनंद होतोय। कारण 1.5 ते 2 महिन्यांपासून कार्यकर्ते परिश्रम घेत होते आणि कुठेतरी असं वाटलं का नाशिकची दखल ABP माझाने घेतली आणि उत्तर महाराष्ट्रातून जे 6 जिल्ह्यांतून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं त्याबद्दल मी तमाम नाशिककरांचं आणि ABP माझाचं आभार मानतो। मंडळाबद्दल काय सांगा? मंडळ गणेशोत्सव पुरतं मर्यादित नसून प्रत्येक वर्षामध्ये दरवेळेस आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतो। त्यामध्ये वेगवेगळे शिबिरं असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, प्रबोधन करता येईल का याची दखल आम्ही घेत असतो। आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात आम्ही घेत असतो। चांगल्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते त्याच्यासाठी नेहमी मेहनत घेत असतात आणि खरोखर या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला फळ आलं असं मला वाटतं। अप्रतिम, इतकं सुंदर आणि जे लोकांना शक्य नाही जाऊन बघणं ते श्यामने इथं दाखवलं आणि हे कौतुक करावं तेवढं कमी आहे की ॲज अ गरीब सर्वसामान्य लोक आहेत थेट तिथं जाऊन बघायला वेळ मिळत नाही आणि इथं सर्व वैभव सर्व जाती धर्मांना घेऊन त्यांनी ही संकल्पना उभी केली।
त्याचं खूप खूप अभिनंदन.